भारताचा पाकिस्तानला आणखीन एक दणका। रामबनमधील बगलिहार धरणाचे दरवाजे केले बंद, पाकिस्तानमध्ये पाणीबाणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दल प्रमुख ए.पी. सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक, पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याच्या तयारीला वेग। रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमालीची भारताला धमकी, भारताविरोधात पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करण्यास तयार, जमालीचा इशारा। भारताची रशियाकडून मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र खरेदी, 260 कोटींचा दोन्ही देशांमध्ये व्यवहार, 48 लॉन्चर आणि 85 क्षेपणास्त्रांची खरेदी। पंजाबमधील आयएसआयच्या गुप्तहेरांचा पर्दाफाश, अमृतसरमधून 2 गुप्तहेरांना अटक, लष्करी छावणी संदर्भातली माहिती पाकिस्तानला पुरवत होते। गुलाबराव देवकर, सतीश पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी सुनावलं, अजितदादांनी शिंदेंना विचारात घेणं अपेक्षित होतं, राष्ट्रवादीकडून शिवसेनेची अडचण करण्याचा प्रयत्न, गुलाबरावांचा आरोप। 12वी परीक्षेचा उद्या निकाल जाहीर होणार, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती, उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल। जालन्यात गोदावरी नदी कोरडी ठाक, गोदाकाठच्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्याची मागणी। आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करा, वारकऱ्यांची मागणी, सरकारकडे निधी नसेल तर आम्ही निधी उभारू, इंद्रायणीच्या प्रदूषणावरून वारकरी संतप्त।